नमस्कार, मी शामराव मकाशी. सर्व मराठी चालकाने हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि शेअर करा. आता जे तुम्ही म्हणता ना, पर्यटक परवान्याच्या गाड्या, ओला कोलाच्या गाड्या, ओला कोला हा कमिशन एजंट आहे, तोही बेकायदेशीर आहे, हे मात्र प्रथम लक्षात ठेवा. आणि पर्यटक परवान्याच्या ज्या गाड्या आहेत त्या फक्त 8 वर्षात प्रवासी वाहतूक करू शकतात. त्यानंतर त्या गाडीला कुठलंही प्रवासी वाहतूक करता येत नाही. आता हे जे परवाने दिलेले असतात त्यांना कुठलाही स्थानिक व्यवसाय करता येत नाही. त्यांचे ऑल इंडिया परमिट असतात, म्हणजे देशात ते कुठंही प्रवासी वाहतूक करू शकतात. हे पर्यटक परवाने आहेत, हे मात्र कोणी विसरू नका. आणि मराठी लोकांनी त्या पर्यटक परवान्याच्या गाड्या घेण्यापेक्षा ना, तुम्ही काळी पिवळी टॅक्सीचे परवाने काढा. मग ते पुण्यात काढा, मुंबईत काढा, नाशिकला काढा, की तुम्हाला त्या गाड्या 15 वर्ष तरी चालतील. शिवाय शासन त्याला मीटरनं भाडं ठरवून देतं. हा शेवटी स्थानिकांचाच व्यवसाय आहे, हे कुणीही विसरू नका. मराठी लोकांनी तर बिलकुल चुकू करू नका. हे ओला कोला उबेर कुबेर करत बसणार, हे स्पर्धेचं युग आहे. आणि ट्रेड लायसन हे मिळतात आता, असं काही नाही. आतासुद्धा एक ट्रेड लायसन मिळालेलं आहे ठाण्यात एक जणाला. असं काही नाही, तुम्ही सुद्धा लायसन काढू शकता. हे मात्र लक्षात ठेवा. स्वतःचं ॲप तयार केलं की हा कमिशन एजंट म्हणून होऊ शकतो, थर्ड पार्टी म्हणून. पण पुन्हा त्याला तुम्ही गाडी जोडली की त्याच्या मनानंच तुम्ही चालायचं आहे. पण पर्यटक परवान्याच्या गाड्यांना स्थानिक व्यवसाय करता येत नाही. चौकशी तर होईलच, कारण ह्या परवाने काढताना सुद्धा बनावट लेटर पॅड दिलेले आहेत. माझी टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे आणि त्या नावावरच ह्या गाड्या असतात, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळं मराठी लोकांनी एवढंच लक्षात घ्या, पर्यटक परवान्याच्या गाड्या घेण्यापेक्षा तुम्ही काळ्या पिवळ्या रिक्षाचं परमिट काढा आणि मीटरनं व्यवसाय करा. 6 सीटचं परमिट मिळतं, 4 सीटचं मिळतं, फुल कॅबचं परमिट मिळतं. नाहीतर तुम्ही ओला कोला भाडं करत बसणार. ह्या गाड्या खाली 8 वर्ष चालतात. प्रवासी वाहतुकीत ऑल इंडिया परमिट आहे. स्थानिक व्यवसाय त्यांना कुठलाही करता येत नाही. कारवाई तर निश्चित होईलच. धन्यवाद.